गुलाबजामुन तर सर्वांनाच माहिती आहेत आणि ते सर्वांनीच खाल्ले आहेत, पण हा पदार्थ कोणाला माहिती आहे का? हा पदार्थ काय आहे तो? आणि ही एक मिठाई आहे बरं का. आणि ह्या मिठाईचं नाव आहे सुतारफेणी. आणि मला असं वाटतं बऱ्याच जणांना कदाचित माहितीही नसेल. तुम्हाला माहिती आहे का ही सुतारफेणी? माहीत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का. तर काल रात्री मी बनवली होती अळूची वडी आणि ती खूप साध्या आणि सिंपल सोप्या पद्धतीने बनवली बरं का. कारण मी ज्या वेळेला लहान होते ना त्यावेळेला माझी आजी बनवायची. आम्ही लहानपणापासून आजीच्या हाताखाली लहानाचं मोठं झालो, त्याच्यामुळे आजीने ज्या ज्या गोष्टी बनवल्या, जे जे पदार्थ बनवले ते सर्व काही आम्हाला जमतात. मलासुद्धा बऱ्याचशा अशा गोष्टी आठवतात आजीने बनवलेल्या. उदाहरणार्थ गव्हाचा चीक, गूळ घालून गव्हाचा चीक, शिंगोळीसुद्धा मी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ पोस्ट केलेला आहे बरं का. तुम्हाला जर पाहिजे असेल रेसिपी तर तिथे जाऊन तुम्ही नक्की बघू शकता. तर अशा अजून भरपूर अशा काही रेसिपीज आहेत ज्या मी आजीच्या हाताखाली शिकलेली आहे आणि मी ते खूप अप्रतिम बनवते. हे मीच नाही तर घरातले सुद्धा मला बोलतात. कसं असतं ना, ज्यांचं लहानपण आजी बाबाच्या सोबत सहवासात गेलेलं असताना त्यांचं आयुष्य म्हणजे ते दिवसच खूप वेगळे होते हो. कारण लहानपणाच्या आठवणी म्हणायच्या त्यावेळेचे दिवसच वेगळे होते. तर काल रात्री मी बनवली होती अळूची वडी. तर खूप सारी पानं घेतली मी, हिरवी मिरची, लसूण आणि जिरं वाटून घेतलं. थोडंसं तांदळाचं पीठ, चण्याचं पीठ, थोडीशी हळद टाकली, मीठ टाकलं त्याच्यामध्ये आणि सगळ्या गोष्टी मिक्स केल्या. त्यानंतर अळूची पानं स्वच्छ धुवून घेतली, त्यांची देठं काढून घेतली. पानांना ह्या पद्धतीने मी पीठ लावून घेतलं आणि हो त्याच्यामध्ये मी सफेद तीळ पण घातले होते बरं का. आणि अशा पद्धतीने पानं फोल्ड करून घ्यायची आहेत. फोल्ड करून घेतल्यानंतर त्याचा असा गुंडाळायचा आहे की त्याचा एक सिलेंडर प्रमाणे तो दिसेल. त्यानंतर मी ते कुकरमध्ये उकडायला घातलं. 2 सिलेंडर बनले होते माझे. कुकरमध्ये उकडायला घातलं, 3 शिट्ट्या घेतल्या. 3 शिट्ट्यानंतर चांगलं थंड होऊ दिलं, ते कापलं आणि त्यानंतर तळलं. त्या अशा छानपैकी खमंग अशा तळल्या गेल्या होत्या. आवडली ना रेसिपी? अहो मग बघताय काय, सबस्क्राईब करा पटापट आणि बेल आयकन प्रेस करायला अजिबात विसरू नका. भेटू मग पुन्हा नवीन एका रेसिपीसोबत. बाय.